पुण्यात अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, पर्वती परिसरातील धक्कादायक प्रकार, सख्या आजोबाने अत्याचाराचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांची माहिती, आरोपीला गोळ्या. पर्वती भागातली घटना लक्षात येताच मोठ्या संख्येने नागरिक उतरले रस्त्यावर. आरोपीला ताब्यात द्या, संतप्त नागरिकांची मागणी. सहपोलीस आयुक्तांसह आता वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी. रात्री 1 वाजता जमाव पांगवण्यात यश. ठिय्या मांडत दांडेकर पुलावरती जाणारा रस्ता केलेला बंद. पुण्यात सख्या नातीवर आजोबानं केलेल्या अत्याचारानं मन सुन्न झालं. घरातही लेकरं सुरक्षित नाहीत का, हा प्रश्न अस्वस्थ करतोय. आयांनो, सावध रहा, काळ बदललाय, आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा. पुण्यातील चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया समोर. नसरापूरच्या घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी, ग्रामस्थांची मागणी. स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार, मुख्यमंत्र्यांचं हे ग्रामस्थांना आश्वासन. नसरापूर प्रकरणी 15 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल होणार, पोलीस अधीक्षक संदीप गेल यांची ही माहिती. अत्याचार प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून गांभीर्यानं तपास सुरू. नसरापूरच्या प्रकरणामध्ये मुलीला मारण्यासाठी आरोपीने छातीत बुक्की मारली, ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर. अत्याचार केल्यानंतर आरोपीने मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचं समोर. नसरापूरच्या नराधमाला हालहाल करून संपवा, राज ठाकरेंचा संताप. फास्टॅग पद्धतीने कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारने त्याची व्याख्या सांगायला हवी. महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे झाले आक्रमक. राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करा. नसरापुरातील घटनेसंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या पोस्टवर असीम सरोदेंचा आक्षेप. सामान्य लोकांना बेकायदेशीर वागण्यासाठी प्रवृत्त करण्याची विधानं करू नये, सरोदेंची प्रतिक्रिया. लैंगिक शोषणातील नराधमांना आता पेरोल नाही, फडणवीस सरकारचा अतिशय मोठा निर्णय. नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद. महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची देखील तयारी. नसरापूरची घटना महाराष्ट्राची मान खाली घालवणारी, आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी, योगेंद्र पवार यांची ही मागणी. एका चिमुकलीवर अत्याचार झाला आणि तुम्ही पेढे वाटतायत. बंगालमधील विजयाच्या भाजपच्या जल्लोषावरती प्रणिती शिंदेंचा संताप. प्रणिती शिंदेंनी प्रत्येक घटना राजकीय दृष्टीने बघू नये, गिरीश महाजन यांचं हे उत्तर. प्रणिती शिंदे यांच्या बुद्धीची कीव येते, त्यांच्या बुद्धीची वाढ झालेली दिसत नाहीये. खासदार प्रणिती शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितला. त्यानंतर भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांची ही प्रतिक्रिया. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ शिंदेंच्या शिवसेनेचं सोलापुरात आंदोलन. खासदार ज्योती वाघमारे सहभागी. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बदलापूरमधील आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केलेला. फडणवीसही महाराष्ट्राच्या लेखीला न्याय मिळवून देतील, वाघमारे यांची ही मागणी. नसरापूरच्या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. आरोपीला फाशी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. सुळेंकडून आता शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची होतीये मागणी. नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय, भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनचा निर्णय. भोर पुणे बार असोसिएशनचे वकील आरोपीचं वकीलपत्र स्वीकारणार नाही, भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय औरणकर यांची ही माहिती. नसरापूर नराधमाच्या घरच्यांची साक्ष ठरणार गेम चेंजर, आरोपी भीमराव कांबळेच्या घरातूनच शिक्षेची मागणी. आरोपीच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया, पोलीस पुरावे म्हणून वापरणार, सूत्रांची माहिती. दरम्यान नराधम भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून 13 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. कासा पोलिसांनी 55 वर्षीय भोंदूला घेतलं ताब्यात. अत्याचार करणाऱ्या आरोपीचा फोटोही समोर. पालघरमध्ये भोंदूनं अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याचं प्रकरण. रोहित पवार आज पालघरमध्ये कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जात पीडितेची घेणार भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास. संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयामध्ये ऍडमिट. शिंदेंकडून भेट घेत विचारपूस. दोघांच्या एकत्र प्रवासाने राजकीय वर्तुळात चर्चा. उद्धव ठाकरे यांचा खासदार संजय दिना पाटलांना फोन. पत्नीच्या अपघाताबाबत ठाकरेंकडून विचारपूस. संजय दिना पाटलांच्या पत्नीवर सध्या फोर्टिस रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये विरोधकांनी आता आपली 4 पट ताकद वापरली, मात्र विजय सत्याचा झाला. मंत्री गणेश नाईकांचा पुन्हा एकदा नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. नवी मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला, नाईक यांचं हे वक्तव्य समोर. विजय वडेट्टीवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट. मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती. वडेट्टीवारांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना लग्नपत्रिका दिली. अंबादास दानवे यांच्याकडून सिल्वर ओकवरती जाऊन शरद पवारांची भेट. विधान परिषदेत दिलेल्या पाठिंब्यामुळे आभार मानण्यासाठी दानवेंकडून भेट. भेटीवेळी सुप्रिया सुळे आणि मिलिंद नार्वेकर हे देखील राहिलेले उपस्थित. संदीप देशपांडे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 45 वर्षांपासून ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसंदर्भात आता भेट. तर वांद्र्यामध्ये राहणाऱ्यांना तिथेच घर देणार असं आश्वासन शिंदेंनी दिलं, देशपांडे यांची माहिती. महाराष्ट्रात काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष बदलले जाणार. संघटन सृजन अभियानातून काँग्रेस आता आपला पक्ष मजबूत करणार. राज्यातील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष बदलले जातील. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची ही माहिती.
तर राहुरीमधला पराभूत उमेदवार गोविंद मुकाटे ईव्हीएम विरोधात न्यायालयामध्ये जाणार. मुकाटेंनी ईव्हीएमवरती व्यक्त केला संशय. भाजपच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केलं, मुकाटे यांचा हा आरोप. मंत्री शंभूराज देसाई यांच्या मेघदूत निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, बावनकुळे आणि खासदार तटकरे बैठकीला उपस्थित. महामंडळाचं वाटप आणि अजित पवारांच्या स्मारकासाठी जागेसंदर्भात चर्चा. तर भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड जात प्रमाणपत्र अवैध ठरली, त्यामुळे रद्द. उपनगराध्यक्षांकडे तात्पुरती जबाबदारी स्वीकारण्यात आली. सत्ता बदलाची शक्यता. नगरपालिकेतील सत्ता भाजपकडे जाण्याचाही अंदाज. तिकडे नांदेड महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला दिल्यानं वाद. भाजप एमआयएमची छुपी युती आता उघड. खासदार रवींद्र चव्हाण यांची टीका. विरोधी पक्षनेतेपदाची निवड नियमाप्रमाणे. महापौर कविता मुळे यांची प्रतिक्रिया समोर. रायगडमध्ये राजकीय सलोखा. पालकमंत्रीपदाचा तिढा लवकर सुटणार. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले मतभेद हे आता कमी होत असल्याचं चित्र. आमदार महेंद्र थोरवे यांचीही प्रतिक्रिया समोर. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका करणार दाखल. भिवंडीमधल्या महसूल खात्याच्या शेकडो एकर जमिनीवरती अतिक्रमणाविरोधात सुरेश म्हात्रे आक्रमक. परभणीमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या 82 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. ठाकरेंनी गंगाप्रसाद आरेराव यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं, त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. निर्णय मागे न घेतल्यास पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असा पदाधिकाऱ्यांचा इशारा. जळगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढा. फक्त पक्ष कागदावरच मजबूत. स्थानिक नेते कार्यकर्त्यांसोबत जुळलेले नाही. कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त. महिला कार्यकर्त्यांची रोहिणी खडसे यांच्याबाबतही तक्रार. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि युट्यूबर संग्राम पाटील यांना आता मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. लुकआउट नोटीस सर्क्युलरमध्ये बदल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. संग्राम पाटील यांचा ब्रिटनला परतण्याचा मार्ग आता मोकळा. रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील 2 बँकांना आर्थिक दंड ठोठावला. पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 2 लाखांचा, तर मुंबईमधील मोगविरा कोऑपरेटिव्ह बँकेला 20,000 रुपयांचा दंड. एनपीए खात्यासंदर्भातील आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी. लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आरोपाखाली आरोपींवरती गुन्हे दाखल. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये पुन्हा एसआयटी संशयित आरोपींचा ताबा घेणार. पुण्याच्या शिरूरमधील टाकळे हाजी पोलीस चौकामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. तर गुन्हा दाखल न करण्यासाठी आता 2 पोलीस कर्मचारी एका तरुणाकडून 5,000 रुपये घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दोषी पोलिसांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचाही इशारा. रायगडमधल्या मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे. पार्किंगचा अभाव. बोट चालकांना पाण्यातच तासनतास थांबण्याची वेळ. समुद्रात उसळणाऱ्या लाटांमध्ये अपघाताची शक्यता. लाईफ जॅकेटचा वापरही होत नाही असंच चित्र. वसईविरार नालासोपारामधील 4 उड्डाणपुलांची महापौर आणि एमएमआरडीएच्या पथकाकडून पाहणी. महापौर आजू पटेल यांची एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत बैठक. पुलांच्या कामामध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात केली चर्चा. बारामतीमध्ये बंदुकीचा धाक दाखवत तासगावच्या व्यापाऱ्याला लुटलं. घटनेनंतर बारामती तालुका पोलिसांनी फिल्म स्टाईलने पाठलाग करत आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून तब्बल 8,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कल्याणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईमध्ये 21,40,000 रुपयांचा गांजा जप्त. 107 किलो गांजा जप्त करत पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं. गांजा तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता, त्यामुळे अधिकचा तपास सुरू. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा शहराजवळच्या डोंगरावरती चढ्या दरानं अवैधरित्या गॅस सिलेंडरची विक्री. निलंगा शहरातल्या भारत गॅस एजन्सीकडून मनमानी कारभार करण्यात येतोय असा आरोप. गॅस सिलेंडर देताना कसलीही कागदपत्र, गॅस कार्ड पाहिलेलं जात नाही. चंद्रपूरच्या मूल तालुक्यामधील राजोलीमध्ये पत्राचं शेड पडून युवकाचा मृत्यू. प्रशांत शेणमारे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. विटा तयार करण्यासाठी तयार केलेला शेड अचानक कोसळला, तर त्यामुळे जागीच मृत्यू झाला. मूल डोंगरगाव मार्गावरती एक मोठं झाड देखील कोसळलेलं. बीडमध्ये आता बोगस लग्न लावणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात आला. 9व्या लग्नामध्ये तरुणीचं बिंग फुटलं. तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार. बीडच्या उमापूर गावातून समोर. पीडित नवरदेवाकडून बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. गोदावरी नदीचा श्वास पूर्णतः गुदमरलाय. नदीपात्राला पानवेलींचा विळखा. सांडपाणी आणि रसायनांमुळे गोदावरीची अवस्था बिकट. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष.